नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या मार्फत सध्या आपण सेतू अभ्यासक्रम हा उपक्रम राबवत आहोत। सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स होय। तर शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता विकास चांगल्या प्रकारे व्हावा याकरिता आपण प्रत्येकच वर्गाची सेतू अभ्यासक्रम घेत आहोत। तर या सेतू अभ्यासक्रमाअंतर्गतच आपल्याला 3 चाचण्या घ्यायच्या आहेत। तर 15 दिवसानंतरची जी चाचणी आहे ती आज आपण घेणार आहोत। तर आज आपण इयत्ता 5वी विषय गणित या विषयाची चाचणी सोडून घेणार आहोत। बघा, चाचणी क्रमांक 1। या चाचणीला तुम्हाला गुण असणार आहेत 10। सर्वात वरती पहा, इथे विद्यार्थ्याचं नाव तुम्ही लिहून घ्यायचं आहे। प्रत्येक प्रश्नासाठी इथे 1 गुण तुम्हाला मिळणार आहे जर बरोबर उत्तर आलं तर। चला तर मग प्रश्न क्रमांक 1 सोडवूया। पुढीलपैकी कोणत्या वस्तूच्या कडेने पेन्सिल फिरवली तर कागदावर वर्तुळाची आकृती मिळेल? इथे तुम्हाला काही पर्याय दिलेले आहेत। पर्याय क्रमांक 1 माचीसची पेटी, पर्याय क्रमांक 2 1 रुपयाचे नाणे, पर्याय क्रमांक 3 कंपास पेटी आणि पर्याय क्रमांक 4 पुस्तक। तर मुलांना तुम्हाला लक्षात आलंच असेल की कशाच्या भोवती कागदावर जर आपण पेन्सिल फिरवली तर आपल्याला वर्तुळाची आकृती मिळेल। तर नक्कीच याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 रुपयाचे नाणे। अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 तुम्ही इथे सोडून घेतलेला आहे। आता प्रश्न क्रमांक 2 पहा काय आहे। दिलेल्या आकृतीतील बाणाने वर्तुळाचा कोणता भाग दर्शविला आहे? या ठिकाणी पहा, आकृती दिलेली आहे वर्तुळाची, मध्ये तुम्हाला एक रेष काढलेली दिसत आहे आणि त्याच्या शेजारी तुम्हाला बाणाने तिथे ती रेष काय आहे हे दाखवण्यासाठी सांगितलेलं आहे। तर याचं उत्तर आहे जीवा। वर्तुळामध्ये जो बाणाने भाग दाखवला आहे तो आहे जीवा। तिथे आपण लिहून घेऊया जीवा। अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2 देखील आपण सोडवलेला आहे। मुलांनो, अशाच इतर विषयांच्या चाचण्यांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता पुढील प्रश्न आपण सोडवून घेऊया। प्रश्न क्रमांक 3। दिलेली संख्या अक्षरात अचूक लिही। बघा, अंकामध्ये तुम्हाला तिथे संख्या दिलेली आहे। संख्या आहे ती आधी आपण वाचून घेऊया। 8090 अशी ती संख्या आहे। आता ती पुढे अक्षरामध्ये देखील आपण लिहून घेणार आहोत। चला तर लिहूया मग 8090। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4। दिलेल्या गटात एकूण किती समसंख्या आहेत? खालील संख्या वाचून घ्या अगोदर। 11 55 33 12 8 21 74 आणि 55। याच्यामध्ये पहा, समसंख्या 12 आणि 8 अशा 2 12 8 आणि 74 अशा 3 समसंख्या आहेत। त्या तिथे आपण किती आहेत म्हणजे तर 3 संख्या आहेत म्हणून तिथे रकान्यामध्ये 3 असं लिहून घेणार आहोत। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5। खाली अंक व त्यांची स्थाने दिलेली आहेत, त्यावरून संख्या तयार कर व अचूक संख्या लिही। बघा, खाली तुम्हाला अंक दिलेले आहेत व त्यांचे स्थाने देखील दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला संख्या तयार करायची आहे। पहा, उलटसुलट इथं आपल्याला या अंक आणि स्थानं दिलेली आहेत। तर सगळ्यात अगोदर काय येणार आहे ते आपण इथे लिहून घेणार आहोत। संख्या तयार करून लिहूया आपण। काय संख्या तयार होईल पहा, 99300 अशी संख्या इथे या दिलेल्या अंकांवरून आणि स्थानांवरून इथे तयार होणार आहे। ती तिथे आपण लिहून घेणार आहोत, 99300। अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3 4 आणि 5 देखील आपला सोडवून झालेला आहे। चला तर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6। उभ्या मांडणीने बेरीज कर। आडव्या मांडणीमध्ये तुम्हाला संख्या दिलेली आहे 14512 अधिक 3395 अशी ती संख्या आहे। याची उभी मांडणी आपल्याला करायची आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला इथे लिहायचं आहे। चला तर मांडणी करून घेऊया। 14512 अधिक 3395 मांडणी करून घेतलेली आहे आपण। आता 2 आणि 5 ची बेरीज 7 येईल, तर तिथे आपण 7 लिहून घेणार आहोत। 1 आणि 9 ची बेरीज
10 येईल, पण इथे आपण खाली 10 लिहितो का? नाही, तर इथे आपण 0 लिहितो, हातचा 1 देऊया. 5 आणि 3 8 आणि हातचा आलेला 1 9, म्हणून इथे खाली आपण 9 लिहून घेणार आहोत. 4 आणि 3 7 येतात, म्हणून खाली 7 लिहिणार आहोत. आणि 1च्या खाली काहीच नाही, म्हणून 1 जशास तसा आपण इथे लिहून घेणार आहोत. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 6चं आपलं उत्तर आलेलं आहे 17,907. चला तर पुढील प्रश्न सोडूया. प्रश्न क्रमांक 7 आहे वजाबाकी कर. इथे पहा, तुम्हाला संख्या दिलेली आहे 6,000 वजा 1,563. मांडणी करून घेऊया. 6,000 वजा 1,563. या ठिकाणी पहा, शून्यामधून 3 जातात का? नाही, 0 ही 3पेक्षा लहान संख्या आहे, म्हणून आपण हातचा उसना घेणार आहोत. परंतु शेजारच्या दशकाकडे देखील 0च आहे आणि त्याच्या शेजारच्या शतकाकडे देखील 0च आहे, म्हणून आपण 6 कडून हातचा उसना घेणार आहोत. अशा प्रकारे या गणिताची मांडणी आणि उत्तर येणार आहे. तर आपलं उत्तर आलेलं आहे 4,437. अशा प्रकारे तुम्ही ते लिहून घ्यायचं आहे. आता पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 8. गावाने शाळेला 35,680 रुपयांचे टॅब आणि 44,150 रुपयांचा एक संगणक भेट दिला, तर टॅब आणि संगणकाची एकूण किंमत किती? पहा, इथे अगोदर काय माहिती दिलेली आहे ती पाहून घेऊया. तर गावाने शाळेला काय दिलेलं आहे? एक टॅब दिलेला आहे, त्याची किंमत काय आहे? 35,680. आणि एक संगणक दिलेला आहे, त्याची किंमत आहे 44,150. चला तर मांडणी करून घेऊया. 35,680 44,150 रुपये या दोघांची आपण मांडणी करून घेतलेली आहे. आपल्याला काय करायचे? एकूण किंमत किती काढायची आहे, म्हणून इथे या ठिकाणी आपल्याला बेरीज करावी लागेल. चला तर मग बेरीज चिन्ह देऊन बेरीज करूया. 0 आणि 0 0 होतात. 8 आणि 5 13 होतात, म्हणून 3चा हातचा आला 1. 6 आणि 1 7 आणि हातचा आलेला 1 8. 5 आणि 4 9, म्हणून तिथे 9 लिहून घेऊ. आणि 3 आणि 4 7 होतात, म्हणून तिथे 7 लिहून घेऊया. अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे 79,830 रुपये. म्हणजेच टॅब आणि संगणकाची किंमत 79,830 रुपये आहे, असं आपल्याला खाली शब्दामध्ये देखील लिहायचं आहे. आता पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 9. ग्रंथालयात 3,546 कवितांची, 5,364 गोष्टींची व इतर 815 नाटकाची पुस्तके आहेत. नीताने या सर्व पुस्तकांची एकूण संख्या ग्रंथालयाच्या फलकावर लिहिली, तर ती संख्या कोणती असेल? बघा मुलांनो, इथे आपल्याला माहिती दिलेली आहे, ती आपण लिहून घेऊया अगोदर. पहा, 3,546 कवितांची, 5,364 गोष्टींची आणि 815 नाटकाची पुस्तके हे आपण खाली एकाखाली एक लिहून घेतलेलं आहे. आता नीताने ही सर्व पुस्तकांची एकूण संख्या ग्रंथालयाच्या फलकावर लिहिलेली आहे, म्हणजेच तिने यांची बेरीज केलेली आहे. चला तर मग आपण या तिन्हींचीही बेरीज करूया आणि तिने काय लिहिलेलं आहे ते आपण उत्तरातून शोधून काढूया. चला तर मग सोडूया. पहा मुलांनो, या तिन्ही संख्यांची आपण जेव्हा बेरीज करतो तेव्हा आपल्याला उत्तर मिळते 9,725. तुम्ही हे प्रत्यक्षात करून पाहायचं आहे. आणि आता इथे आपण ते लिहून घेतलेलं आहे 9,725. पहा मुलांनो, शेवटी तुम्हाला एक वाक्य उत्तरात लिहायचं आहे की नीताने या सर्व पुस्तकांची एकूण संख्या ग्रंथालयाच्या फलकावर लिहिली आहे, ती संख्या आहे 9,725. आता पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 10. सोहिलने 6,412 रुपयांना बियाणे विकत घेतले व 6,900 रुपयांना खत विकत घेतले, तर त्याचा बियाणांपेक्षा खतावर किती जास्त खर्च झाला? पहा मुलांनो, या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावी लागेल. सर्वात मोठी संख्या जी असते वजाबाकीमध्ये वरती मांडायची असते, तर 6,900 इथे आपण वरती मांडून घेऊया आणि 6,412 त्याच्या खाली मांडून घेऊया. चला तर करूया वजाबाकी. 6,900मधून 6,412 रुपये गेल्यानंतर किती रुपये शिल्लक राहतात ते तुम्ही वहीमध्ये करून पाहायचं आहे. इथे मी डायरेक्ट उत्तर लिहित आहे आणि परत शेवटी शब्दामध्ये देखील तुम्ही त्याची मांडणी करून घ्यायची आहे. सोहेलचा बियाणांपेक्षा खतावर 488 रुपये जास्त खर्च झाला आहे.